so much. रायगड 40+ मास्टर्स क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेनं आदरणीय समीरदादा पाटील यांना पहिल्यांदा खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. पनवेल तालुका 40+ अध्यक्षपद त्यांना मिळालं आणि त्याबद्दल त्यांचे विशेष अभिनंदन. आणि त्यांच्याच नावाची ही स्पर्धा म्हणजेच अध्यक्ष चषक 2026च्या या स्पर्धेमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत. ग्रुप बी आणि बी ग्रुपमधला आजचा हा पहिला सामना. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी, अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना देतो आणि घेऊन चालतो या स्पर्धेकडे. नो बॉल पंच. फ्री हिटचा हा बॉल फसवलाय फ्री हिटवर, कारण स्लोअर बॉल टाकला. रोहित खैरत एक दर्जेदार असा परफेक्ट ऑलराऊंडर राहिला आहे. अँगल बनवला आणि अँगलनं मात्र रन्स मिळत नाही आहे. रोहित खैरतनं पहिला बॉल नो बॉल टाकला, त्यावर 2 धावा आल्या. मोठी एज सागर उल्वेकर, आणखीन एक मोठी विकेट, कारण सागर यंदाचा मोसम खूप छान खेळला आहे. पण तिथे मात्र लगेचच फ्री हिटच्या पुढच्याच बॉलवर बॅटची मोठी एज लागली आणि दीपेशनं उत्तम झेल टिपत मात्र पहिला फलंदाजाला केला बाद. आपलं स्वतःचं खातं उघडलं आणि त्याच्यामुळेच इथे मात्र धापळकर धावा लागल्या, त्या तब्बल 4. आणखीन एक चांगला बॉल, डायरेक्ट फेकी आणि एकच रन्स मात्र या बॉलवर मिळतीये. एका रन्सनं धापळकर धावा लागतील ते आतापर्यंत 5. प्लम पकडलाय. कॅज्युअल अप्रोचनं खेळण्याचा प्रयत्न संकेत भगतचा स्पेशल फसला आणि इथे मात्र पाहतोय पहिल्याच षटकामध्ये दुसरा विकेटचं पतन. केतन उल्वेकर आणि आयुष फडके. श्रियन 11
श्री गणेश मोरबे संघाचे पॅकर आदरणीय सनीजी शेट्टे सर. खऱ्या अर्थानं पॅकरचं कौतुक करायला हवं की एखाद्या टीमवर विश्वास टाकत ही मंडळी या संघाला पाठबळ देते, त्याबद्दल सुनील दादा तुमचंही विशेष कौतुक. बॉल हवेत राहिला आहे. आता ही हवा आहे की अंतर? ॲब्सल्युटली अंतर. ताकद दाखवली आयुष फडक्यानं आल्या मात्र मिडविकेटच्या सीमारेषेबाहेर. पहिल्या षटकामध्ये काय घडलंय? पहिले 2 फलंदाज जरी गमावले असतील तरी रडत बसण्याची वेळच नाही आहे. ठोकायचे रन आणि उडवतोय हा षटकार. त्याला पहिल्या 20 मिनिटामध्ये पहिली 4 षटकं अनिवार्य राहतील याची नोंद घ्या. ऑलरेडी विचार केला ना दीपक फडके सर, तर आपण ऑलरेडी उशिरामध्ये आहोत. कारण 9 वाजता किंवा 8:55ला पहिला सामना सुरू होतो या लॉर्ड्समधला. याचा अर्थ आपण खूप उशिरामध्ये चाललो आहे. याची नोंद घ्या. सगळ्यांनी थोडं सहकार्य करा. वेळेत स्पर्धा संपणं खूप महत्त्वाचे असतात, कारण दुसरा दिवसही सगळ्यांनाच कामाचा असतो. त्याच्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करा आणि वेळेत येणं गरजेचं आहे. कारण नेहमीची स्पर्धा म्हटली की डिसिप्लिन तर नेहमीच आम्ही पाहिलं आहे. मैदान काय सुंदर आहे. लाईट पहा, प्रकाश झोत अतिशय उत्तमरित्या मात्र आपण पाहतो आहे. आणि याच लाईट्सनं मात्र सगळ्यांना प्रभावित केलं आहे. सुंदर डिस्प्ले करणं कोणाची कंप्लेंटच येऊ शकत नाही. कारण खऱ्या अर्थानं मैदान पहिला रिफ्लेक्शन्स पाहतो आपण लाईट्सचे. परंतु मित्रांनो, हे मैदान असं सहजासहजी होत नाही. त्याच्या पाठीमागे किती मेहनत समीर दादा आणि त्यांच्या सगळ्या आयोजकांची असते ही फक्त तुम्हाला ऑफ द फील्ड समजेल. पहिलाच बॉल अंकेश पाटीलचा. डॉट बॉलची सांगता होते केतन उलवेकर ज्यांना हा पहिला बॉलला सामोरा गेला आणि इथे मात्र रन्स मिळत नाही आहे. 5 षटकांचा खेळ आहे. उत्तरार्धामध्ये ताकदवान फलंदाजीचा क्रम आहे. त्याच्यामुळे पहिल्यांदा तुम्हाला चांगल्या धावा ह्या जोडाव्या लागतील. डेड बॉल. माऊली प्रसाद लाईव्ह इव्हेंट्सच्या माध्यमातून मात्र आपण ही स्पर्धा संपूर्ण लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. उत्तम क्लिअरिटी. समीर दादांची ही स्पर्धा नामांकित स्पर्धा आहे आणि समीर दादा स्वतःच ब्रँड आहेत. त्याच्यावर 40+ पनवेल अध्यक्ष हे पद त्यांच्याकडे आलं आहे. साऊंड चांगला आहे, परंतु रन्स मात्र एकच मिळेल. लॉंग ऑफच्या दिशेनं बॉल ट्रॅव्हल झाला आणि या एका रन्सनं धावफलक मूळ झाला, तो म्हणजेच 12वर. शेवटच्या बॉलवर रोहित घरातला उडवलेला षटकारानं मात्र आयुषनं ते धावांना बळ दिला आणि त्याच्यामुळेच चांगली धावसंख्या अनुभवतोय आपण. अंकेश पाटील आतापर्यंत 2 बॉल ट्रॅव्हल केलेत. पुन्हा एकदा बॅटवर नीटचा बॉल आला नाही आहे. घरंगलत राहिला आहे स्क्वेअर लेगच्या दिशेनं. कीपर दीपेश मात्र बॉलपर्यंत येईल, उचलेल, फेकेल. तत्पुरी मात्र एक रन्स आपण इथे कंप्लीट केली, ते म्हणजेच आयुषनं आणि एका रन्सनं 13वर मजर मारली जाते. मागच्या सामन्याचा विचार केला ना तर लो स्कोर तसा सामना होता आणि 47 धावा बनवून 48 धावा तिथे वाचवलेत. कारण 5 षटकामध्ये 47-48 धावा तसा हाय स्कोर मानला जात नाही. परंतु शिवाजीनगर संघाने कमाल गोलंदाजी केली आणि तो सामना वाचवला. हा फटका चांगला आहे. बॅकवर्ड स्क्वेअरला अंतर खूप दूरचं आहे. कारण स्क्वेअर लेगला थोडासा वाईडला उभा होता क्षेत्ररक्षक आणि अगदी फाईन खेळला आहे तो बॅकवर्ड स्क्वेअरच्या मधून. आणि इथे मात्र एक चांगला फटका केतन उलवकरच्या बॅटमधून देऊन जाईल 4 धावा. क्रमांक 20च्या करंट रन रेटनी संघ धावतोय. बॉलच्या डेप्थपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, घरंगलत राहिला आहे. गलीच्या दिशेनं बॉल, एकच रन्स मात्र मिळेल. एका रन्सनं स्ट्राईक रोटेशन सुरू आहे. चांगली क्रिकेट आतापर्यंत श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघ खेळतोय. यंदाचा सीझन
मोरबे संघासाठी खूपच बहारदार राहिला आहे, छान राहिला आहे. परंतु सीझन छान राहिलं ना की मग जीवाच्या आकांताने एकत्र राहत जेव्हा तुम्ही जिंकत राहता ना तेव्हा ते सातत्य टिकवणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे. ते सातत्य टिकवावं लागेल. हा फटका चांगला आहे, फटका चांगला आहे, परंतु इथे दूरचा अंतर राहिला. असं वाटलं की बॅटमधून निघाल्यावर पहिल्यांदा बाहेर जाईल, परंतु बॉल हवेमध्ये लोंबकलत राहिला, बराच वेळ लोंबकलत राहिला. रोहितनं वाट पाहिली, चांगला जज केला आणि तिथे मात्र आखिरकार ज्याने एक चांगला फटका दाखवला होता तो आयुष फडके बॅक टू डगआउट. आयोजन केला या नेरे गावानं, नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं, केला या नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. इथून सामना आता मात्र श्री गणेश मोरबे संघाला चालवावा लागेल, कारण 5 षटकांचा खेळ जेव्हा असतो ना त्यावेळेला तुम्हाला सामना घेऊन पुढे जायचा असतो. 2 षटकांचा वाजवी खेळ संपला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा, या षटकामध्ये 7 धावा आणि एक एक्स्ट्राची रन्सही आली आणि त्याच्यामुळेच 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 बाद 18 धावा अशा श्री गणेश मोरबे संघाच्या बोर्डवर लागत आहेत. येणारे 3 षटकं आणि एक बहुमूल्य व्हॅल्युएबल प्लेयर मैदानाकडे रवाना झाला, हनुमान फडके. रोहित घरात वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिल्याच बॉलवर त्यानं चान्स निर्माण केले. पहिल्याच बॉलवर मोठी विकेट. राकेश चिर्लेकरनं मात्र झेल घेतला. मी म्हटलं होतं की हा सामना पुढे चालवावा लागणार. श्री गणेश मोरबे संघाला रन्स शोधाव्या लागतील, थोडंसं एकच षटक खेळून काढावा लागेल, परंतु प्रहार झाला आणि केतन उलवेकर सुद्धा कंट्रोल नाही करू शकला. रोहित घरतच्या गोलंदाजी तर बहारदार राहिले. रोहित गुरुनाथ घरत हे नाव सदैव लक्षात राहील. 2 रोहित या संघामध्ये खेळतात, रोहित शशिकांत घरत आणि रोहित गुरुनाथ घरत. त्याच्यामुळे 2 रोहित ओपन करतायत, त्याच्यामुळे दोघांचाही खेळ अतिशय उत्तम राहिला आहे. रोहित शशिकांत घरत, रोहित गुरुनाथ घरत जेव्हा जेव्हा ओपन करतात एक फलंदाज बाद झाला की दुसरा बाजू लावून धरतो, ही त्यांची ताकद राहिली आहे. ती ताकद आम्ही नेहमी पाहिली. आणि धावफलकावर धावा 18, 4 बाद 18 धावा. मागच्याच बॉलवर धावा चांगल्या होत्या, प्रत्येक बॉलला तुम्हाला धावा सांगण्यात येतील यातील मात्र शंका नाही आहे. 2.1 प्रणित पाटील नवीन फलंदाज आणि हनुमान फडके दोघांनीही एकही बॉल खेळला नाही आहे. मी म्हटलं होतं की हनुमान या संघाचा कायरम पोलाड आहे, ज्याप्रमाणे ओळख राहील त्याची, पण इथून त्यांना सामना हा पुढे चालवावा लागणार आहे. ज्याप्रमाणे रोहित घरत चालवतोय त्याला माहीत आहे की प्रेशर क्रिएट करायचा, विकेट कमवायचे, डॉट बॉल टाकायचे आणि हे डॉट बॉलच नंतर ॲटोमॅटिकली प्रेशर क्रिएट करतायत. त्याच्यामुळे एक चांगली रणनीती रोहित गुरुनाथ घरतची. आणखीन एक चांगला बॉल, रिस्क बनती आहे. रन घेण्याचा प्रयत्न पहिल्यांदा केला होता, परंतु माहिती आहे हनुमानला की ही रिस्क आता चालणार नाही. उर्वरित अजून 2 षटकं बाकी राहतील या षटकानंतर, त्याच्यामुळे जे काही बनवायचे तिकडे बनू. इथे मात्र पहिल्यांदा विकेट वाचवाव्या लागतील, कारण 4 फलंदाज बाद झालेत 18 या धावसंख्येवरती. मैदान मोठं आहे, भलं मोठं मैदान आहे, त्याच्यामुळे रिकाम्या जागा खूप मोठ्या दिसतात, परंतु तिथे मात्र टेक्निकल प्लेयर्स तुम्हाला आवश्यक आहेत. कारण आजकालची धावती क्रिकेट झेल सुटला आहे. इथे मात्र एक झेल सुटला, एक नामी संधी होती आणखीन एक फलंदाजाला बाद करण्याची. कदाचित रोहित घराच्या नावावरती हा 4था विकेट आला असता. साधा सोपा झेल तिथे मात्र सोडला रोहित. आता सलामीला गेल्यावर तो त्याला बोलेल का रे बाबा माझ्या बॉलिंगवर झेल का सोडला, कारण हे एक चांगला प्लेअर आहे रोहित शशिकांत घरत, यातील मात्र शंका नाही आहे. परंतु माणूस आहे शेवटी, चूक कोणाकडून होऊ शकते. काय सुंदर गोलंदाजी राहिली आहे आतापर्यंत. 5 बॉलमध्ये एकही धाव नाही आहे बोर्डवर. पहिल्या बॉलवर विकेट घेतल्यानंतर प्रेशर ॲटोमॅटिकच आला, तो म्हणजेच श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघावर, आणि तो प्रेशर स्पष्ट जाणवतोय. पहिलं मेडन षटक अच्छा रजनीमधला येईल का, आणि या स्पर्धेमधला दुसरा, कारण मंगेश
ठाकूरनं 4 विकेट घेत मेडन टाकलंय. आणि अखेरकार इथे मात्र या स्पर्धेमधला दुसरा आणि आजच्या रजनीमधला पहिला मेडन षटक टाकण्याचा बहुमान रोहित गुरुनाथ घरच्या नावावरती जातोय. षटक क्रमांक 3 संपलं. धापलकर धावा 4 बाद निव्वळ 18. क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केला या नेरे गावानं. केला या नेरे गावानं. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलानं. पनवेल तालुका अध्यक्ष. जर्सी नंबर 11 झेल मात्र सुटला. रोहित थोडासा प्रेशरमध्ये, पण रोहितला माहीत आहे ज्या झेल सोडले तर धावा मी नंतर जमवेन. परंतु इथून आता मात्र श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघाची रणनीती स्पष्ट करावी लागेल. कमीत कमी 2 षटकामध्ये 30 धावा जोडत एक 40-50 एक धावांचा टार्गेट तिथपर्यंत सेट करावा लागेल. परंतु ते सेट करून दिलं जाईल का? गोलंदाजीचा बोलबाला कायम राहिला आहे. पहिल्या 3 षटकामध्ये आपलं प्रतिनिधित्व सिद्ध केलं आहे. ते म्हणजेच काव्या 11 MMV दाखटेजुई संघानं. आणि त्याच्यामुळेच पहिला बॉल डॉट टाकलाय. हा फटका फसलाय. हनुमानवर ही ॲटोमॅटिकच प्रेशर आला. ज्यावेळेला धावा बनत नाहीत त्यावेळेला मोठ्या फटक्यांसाठी जावं लागतं. मोठा फटका फसला आणि इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला डीपला छत्रशेख तैनात होता. त्यांना हा झेल सहज कंप्लीट केला आणि फलंदाज क्रमांक 5 18 या धावसंख्येवरती बाद झाला. पुढील मॅच असेल 2 संघनायकांना विनंती. तिरंगा धुंद्रे संघाचा संघनायक अमर पाटील आणि त्यानंतर नारपोली अर्थात दिनेश पाटील या संघाच्या संघनायकांना विनंती. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघनायकांनी त्वरित टॉससाठी संपर्क साधा. सूरज घरत पहिल्या 2 गोलंदाजांची गोलंदाजी. रोहित घरतची गोलंदाजी 2 षटकामध्ये 11 धावा 3 विकेट. कदाचित 4 होऊ शकले असते पण 3 विकेट. चांगली गोलंदाजी राहिली. एका षटकामध्ये अंकेश पाटीलनं 7 धावा दिल्या. 1 मोहरा त्यानं टिपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त 18 होत्या. आणि 4थ्या षटकामधल्या पहिल्या 2 बॉलनंतर एकही धाव नाही आहे. उलट पक्षी आणखीन एक फलंदाज परतला आहे. तो म्हणजेच हनुमान एक मोठी विकेट परतली. त्यानंतर राहुल नावडेकर नवीन फलंदाज स्ट्राईकवरील. मच निडेड धावांची गरज आहे. ते मात्र अकोट टप्प्याचा बॉल छत्रशेख थांबलाय. सिंगल रन्स कंप्लीट केले जाईल. दुसऱ्या रनचा प्रयत्न होतोय. सुंदर रन बिटवीन द विकेट. फेकी थोडीशी आखूड आली. जर स्ट्रेट फिल्डरकडे गेली असती बॉलरकडे गेली असती तर मात्र थोडासा रिस्की रन बनू शकले असती. परंतु ज्या वेळेला मोठ्या फटक्याने रन्स बनत नाहीत ना त्यावेळेला अशा धावाही तेवढ्याच महत्त्वाच्या होतात. प्रेम पाटला आपण पाहिलं पहिला सामना 47-48 धावांनी सामना डिपेंड झाला. त्याच्यामुळे त्या दिशेनंही अग्रेसर होणं आपल्याला महत्त्वाचं असतं. कारण आजकाल काय होतं आहे फक्त मोठे फटकेच खेळायचे. सिंगल डबल रन्स नाही आहेत. मोठमोठ्या मी मगाशी म्हटलं मैदान खूप मोठं आहे त्याच्यामुळे तुम्हाला गॅप्स ह्या दिसायला हव्यात. परंतु आजकाल गॅप दिसत नाहीत. तर डायरेक्ट सीमारेच्या बाहेरच भिरकावायचा किंवा मैदानाच्या बाहेर आपण जायचा. आणखीन एक फलंदाज राहुल नावडेकर 2 धावा त्यानं जोडल्या आणि आता मात्र कंप्लीट अडचणीमध्ये आलाय श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघ. संख्येवरती ज्या वेळेला आपले स्ट्राईकचे पहिले 1-2 फलंदाज बाद होतात ना तेव्हा जी मधली फळी आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते टीमची की ज्यांना धावा सिंगल डबल. कारण ज्या वेळेला तुम्ही सिंगल डबलचा प्रयत्न करताना त्यावेळेला गोलंदाज एक तरी खराब बॉल नक्की आपल्या गोलंदाजीमधून करतो. पण तसं झालं नाही आणि त्याचा फायदा कंप्लीट गोलंदाजाने उचलला आणि बॅकफिटवर ढकलून दिलं. ते म्हणजेच श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघाला. षटक क्रमांक 4 संपलं आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर
धापळकर धावा लागत आहेत त्या 20. 6 बाद 20 धावा षटक क्रमांक शेवटचं शिल्लक राहील. लगेच फिल्डिंग लावा. डॉमिनेट केलं आहे गोलंदाजांनी कंप्लीट फलंदाजांना. कारण यंदाचा खेळ मी पुन्हा एकदा सांगितलं की मोरबे संघाचा खेळ खूप सुंदर राहिला आहे. जरूर धाकटेजुई संघ तर स्ट्रॉंग आहेत यातील मात्र शंका नाही आहे. कारण दीपेश रोहित ही सगळी मंडळी एकत्र येत उत्तम खेळ त्यांचा राहिला आहे. आणि धाकटेजुई संघाचा खेळ पाहिला तर ॲग्रेशन हा त्यांचा स्ट्रॉंग झोन आहे. आणि त्या स्ट्रॉंग झोनमधून ते खेळतात. त्यांच्याशी मैत्री करायची असेल तर मैदानाच्या बाहेर करायची. मैदानाच्या आतमध्ये ते कोणाचेच मित्र नसतात. हे आजवरचा क्रिकेटचा इतिहास राहिला आहे. आणि त्याच्यामुळे ते स्वतःचेही मित्र होत नाहीत आतमध्ये. ते आतमध्येही एकमेकाचे दुश्मन मानतात. कारण तेव्हा त्यांना माहीत आहे ॲग्रेशन क्रिकेटचा हा मुख्य पार्ट राहिला आहे. तुम्हाला जिंकायचं असेल ना तर तेवढा गेम तुमच्यामध्ये पाहिजेच. तेवढे अग्रेशन तुमच्यामध्ये असायलाच हवं. कारण रागाशिवाय तुम्ही कोणतीच गोष्ट सहजासहजी जिंकू शकत नाहीत. दीपेश धाकटेजुई संघ ज्या वेळेला पनवेलमध्ये खेळायला आला त्यावेळेला दीपेशनं आपल्या ताकदवान फलंदाजीने दाखवलं होतं की मी किती मोठी फलंदाजी करू शकतो. त्याच्याकडे पाहिलं लोकांना वाटला की 90 किलोचा माणूस काय करू शकतो. पण दीपेशनं त्यावेळेला दाखवलं की नाही क्रिकेटमध्ये जर तुमच्यामध्ये आत्मविश्वास असेल ना तर धावा कितीही करू शकतो. हे कित्येक वर्षापासून दीपेश दाखवतो आहे. खोलवर टप्प्याची गोलंदाजी. पुन्हा एकदा बॉल मिड विकेटला जाईल. सिंगल रन्स पहा. रनिंग पहा. रोहित कुठून कुठपर्यंत आला. फिकी अचूक झाली आणि इथे मात्र सिंगल रन्सच सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट झाली. परंतु अतिशय उत्तम दर्जाची रनिंग बिटवीन द विकेट पाहिली. 2 धावा 23 धावा. एक लक्षात घ्या तिरंगा 11 धुंद्रे आणि नारपोली या दोन्ही संघाच्या संघनायकी नोंद घ्यायची आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. कोणत्याही प्रकारचा सामना यापुढे समीरदादा आपण थांबवणार नाही आहोत. कारण पहिला सामना इथे आपण थोडासा उशीर झालाच जरूर. पाहुण्यांचं मात्र आगमन होतं आहे. त्यांचंही करूया आपण सहर्ष स्वागत. आपण पाहतोय या ठिकाणी आजचे ज्यांचा वाढदिवस आपण पाहताय दीपक शेलके साहेब पाळी. त्यानंतर नरेश फडके साहेब मोरबे यांचं या ठिकाणी आगमन झालं. आणि संजय पाटील मोरबे यांचं व्यासपीठामध्ये आगमन. अगदी 40+ सर्व लिजंड खेळाडू या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. आणखीन एकदा दुसऱ्या रनचा प्रयत्न. या 2 रन. चांगल्या धावा आता मात्र जोडल्या जातात. ह्या धावा त्या 5व्या षटकामध्ये मोरबे संघ जमवतोय ना त्या 3ऱ्या षटकामध्ये जमवायच्या होत्या. जर ह्या धावा जोडल्या असत्या ना तर ॲटोमॅटिकली प्रेशर क्रिएट झाला असता. परंतु त्यावेळेला जाणारा प्रत्येक फलंदाजीने काय केलं. षटकार मारायचा आहे. आणि त्या नादामध्ये एका पाठोपाठ एक विकेट गमावले. दीपेश घरात राईट आर्म ओव्हर द विकेट. थोडासा इम्प्रोवायझिंग खेळ करण्याचा प्रयत्न केला पण तसंच घडलं नाही आहे. डॉट बॉलची सांगता होते. आदेश पांडव जुना जाणता अनुभवाची तोफ आणि खऱ्या अर्थानं मोरबे संघाची ओळख राहिली. हनुमानदादा असेल, हनुमान फडके, आदेश पांडव या मंडळीनं, कैलास या सगळ्या मंडळीनं मात्र आपल्या गावासाठी खूप सुंदर क्रिकेट अनेक वर्षापासून खेळलेत. आणि पहा तुम्ही जेव्हा स्ट्राईकवर आला ना एस पाहिलं जाईल आदेश तिथूनच धावांचा फ्लो सुरू झाला. सिंगल डबल कदाचित आदेश पांडव वर खेळणं गरजेचं होतं जिथे धावांची गरज होती. रनआउटसाठी इथे मात्र रेफर करण्यात आलं आहे पंचांना शेवटच्या बॉलवर. त्याच्यामुळे प्रश्न काय फार मोठा उरत नाही आहे. फक्त धावा किती सिंगल आहे की डबल आहे हाच विचार केला जाईल. ज्या धावा येतील त्याच्यामध्ये 2 धावा प्लस केल्या जातील. चला नारपोली क्रिकेट संघाला शेवटचा पुकार आहे. तिरंगा दुंद्रे संघाचा संघनायक आलाय. जर आपण संघनायक इथे उपस्थित झाला नाही, जो संघनायक उपस्थित आहे त्या संघाला टॉस दिला जाईल. हा स्पर्धेचा नियम. या स्पर्धेसाठी चेंडूचे स्पॉन्सर आपण पाहताय डॉक्टर राजूदादा टाटरे यांचे या ठिकाणी आगमन. त्यानंतर एकविरा लाईव्ह इव्हेंटचे सर्वेसर्वा आणि त्यानंतर G211 जयहनुमान संघाचे टी शर्टचे स्पॉन्सर आणि पॅकर म्हणून त्याची ओळख संदेशभाई शेलके यांचं देखील या ठिकाणी आगमन झालंय. आउट. शेवटच्या बॉलवर एकच रन कंप्लीट झाली. त्याच्यामुळे 28 आणि 2
27 आणि 1 28 झाल्या आणि 2 पेनल्टीच्या, असे एकूण 30 धावा. दीपेश 31च करायचे आहेत, त्याच्यामुळे गोलंदाजी खूप सुंदर राहिली. याच्यामध्ये रोहित शशिकांत लक्षात घ्या, एकच चूक पूर्वार्धामध्ये पाहिले तुमच्याकडनं, त्याच्यामुळे सगळे तुला बोलतील हे धावा आता वसूल कशा केल्या जातील. धावांचा पाठलाग सहजच होईल का, की धावांचा पाठलाग करण्यासाठी आदेश पांडव अँड टीम संघर्ष करायला लावेल. ऐकूया उत्तरार्धामध्ये दीपकजी पाटील सरांच्या गोडवाणीतून. तत्पूर्वी वळूया आपण दीपकजी फडके सरांकडे. नक्कीच या ठिकाणी आपण पाहताय आकाशजी गरज धाकटे जुई यांच्या वतीनं या आयोजनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात, त्यांचं देखील आपण करूया हार्दिक स्वागत. आणि तत्पूर्वी हा चेंडू पडला, ह्या इनिंगमधील पहिला चेंडू पडला तर तिरंगा दुंद्रे संघाला टॉस दिला जाईल. याकडे लक्ष असू द्या. नारपोली संघ अगदी तुमच्यासाठी एक सामना ॲडजस्ट केला आयोजकांना, आणि इथून मात्र जर तुम्हाला अजून ॲडजस्ट करायचे असेल तर समोरील तिरंगा दुंद्रे संघाचा संघनायक अमर पाटील या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांना टॉस दिला जाईल. आणि तत्पूर्वी नक्कीच आज ज्यांचा वाढदिवस आपण पाहताय पाली 40+ क्रिकेट संघाचे संघनायक आणि नेहमी समीरदादा पाटील यांच्या खांद्याला खांदा लावत या संपूर्ण विभागामध्ये एक दमदार योगदान देणारे व्यक्तिमत्व आपण पाहताय दीपकजी शेळके साहेब पाली यांचं देखील या ठिकाणी आगमन झालं आहे. त्यांचा आज वाढदिवस आहे. आज दीपकजी शेळके साहेबांना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा आमच्या समालोचन टीमकडून, आणि या आयोजनामध्ये देखील चांगलं योगदान ज्यांचं नेहमीच आपण पाहताय. तर संघनायक आलेत, 2 टीममध्ये टॉस केलं जाईल. जॅकेट काढून आपण टॉससाठी या. उत्तर विभागीय अध्यक्ष विशालजी खाणावकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला जातोय. एक चांगले योगदान नेहमी ज्यांचंच राहिले. तिरंगा धुंद्रे आणि नारपोली या 2 संघामध्ये टॉस. 5 षटकांची मॅच मैदानामध्ये असणार आहे. 4 गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. टॉस जिंकलाय नारपोली संघानं. निर्णय सांगतो ना, मग आमचे पोरं अजून आले नाही, सांगतो तुम्हाला. लवकरच निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा, आणि जो काही निर्णय असेल त्याच्या अंमलबजावणी त्वरित मैदानामध्ये करा. आणि बोलूया आपण मॅचकडे. एक उत्कृष्ट मराठी समालोचक, रायगड समालोचन असोसिएशन सचिव आपण जर पाहिले दीपकजी पाटील सर पलसपे यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच दिनेशजी पाटील, थँक्यू सो मच दीपकजी फडके. तर जाऊया उत्तरार्धाकडे. 30 बॉलमध्ये 31 धावांची गरज आहे. फार मोठं टार्गेट नाही आहे या मॅचमध्ये. खरं तर 2 धावांनी पेनलाइज केलं गेलं होतं, आणि म्हणून त्या 2 धावा त्यामध्ये ॲड झाल्या. अन्यथा 28वर धावफलक थांबवला होता तो मोरबे संघाचा श्री गणेश मोरबे, आणि एका बाजूला MMV धाकटीजुई. या 2 टीम्समध्ये सुरू असणारी ही लढत आहे. आणि पुन्हा एकदा धाकटीजुई संघाची ती भारदस्त गोलंदाजीचं स्वरूप पाहायला मिळालं, आणि त्याचमुळे मोरबे संघाची धावसंख्या मात्र काही पुढे जाऊ शकलेली नाही आहे. थोडंसं टार्गेट कमी आहे. पहिलाही सामना तुम्ही पाहिला असेल, 48चं टार्गेट होतं, परंतु तो सामना जवळजवळ 10 धावांनी जिंकला होता. आणि त्याचमुळे धावसंख्या डिफेंड होऊ शकते. इकडे थोड्याफार धावा कमी आहेत, परंतु सुरुवातीपासूनच गोलंदाजांना त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. लो स्कोरिंग मॅचेस म्हटल्या की तुम्हाला हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळतात. जसा पहिला सामना तुम्हाला पाहायला मिळाला, परंतु दुसऱ्या मॅचमध्ये फार मोठे प्रयत्न मात्र करावे लागणार आहेत. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. पुनश्च एकदा जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत अध्यक्ष चषक 2026. सन्माननीय समीरजी पाटील साहेब, पनवेल तालुका 40+ मास्टर क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष, आणि ज्यांच्या नावाची स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे. विजयालक्ष्मी मैदान नेरेचं एक भव्य क्रीडांगण, आणि या भव्य क्रीडांगणामधून सर्वांचं सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक बाहुली प्रसाद लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह कव्हरेज पाहतात, त्याही सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. जाऊया मॅचच्या दिशेनं. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. दोनही रोहित गरज. तर 30 बॉलमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे ती धाकटीजुई टीमला. उरण पूर्व विभागामधील हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, आणि एका बाजूला मोरबे नेरेदुंद्रे परिसरामधील एक ताकदवान संघ म्हणून याही संघाची ओळख आहे. आज थोडासा फलंदाजीमधून जरूर चुका झाल्या, परंतु गोलंदाजीमधून मात्र
चांगलं करावं लागेल. ऑल द बेस्ट. पहिला बॉल गोलंदाज ओमकारचा. ओमकार नावडेकर पहिलं षटक करतोय. पॉवर प्लेचं सर्कलचं रिस्ट्रिक्शन आहे. क्षेत्ररक्षणाची मर्यादा असणारं षटक. रोहित जी करत आणि रोहित यस करत अशी जोडी. दोनही रोहित दिग्गज ऑलराऊंडर या टीमचे. परंतु पाहूया ओमकार नावडेकर. पहिलाच बॉल फुल टॉस स्वीप केलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडू सीमा पार. पहिलाच बॉलवर चौकार टीमच्या धावसंख्येचा श्री गणेशा. ते रोहित घरत हलक्या हाताने अगदी ड्राईव्ह केला. मिडॉनचा फिल्डर समोर येऊन बॉल उचलेल तोपर्यंत मात्र 1 रन कंप्लीट झाले. दोनही फलंदाज म्हटले चांगला ताळमेळ नेहमीच दोघांमध्ये पाहायला मिळतोय आणि तेवढाच विश्वास दोघंही एकमेकांवर दाखवतात. आणि जेव्हा एकमेकांवर विश्वास दाखवतात तेव्हा एक चांगली भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. आणि या दोनही रोहित घरतमध्ये बऱ्याच वेळेला लॉंग पार्टनरशिप्स सातत्यानं आपल्याला पाहायला मिळतात. कारण दोन्ही फलंदाज एकमेकांना तेवढ्याच सक्षमतेचे समजतात. चौकारानंतर ते मात्र लगेच स्ट्राईक घेऊन रोहितवर विश्वास. इथे मात्र सरळ पॅटवर दिला होता चेंडू. भिरकावून दिला. बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं चेंडू सीमारेषेच्या पलीकडे जाईल. 6 धाबांकरता षटकार. Next. 11 धाबा धावफलकावर. इकडे मात्र चांगला बॉल होता. इकडे मात्र खोलात टाकला होता. समोर क्षेत्ररक्षक होते पॉइंटला तोपर्यंत मात्र क्विक सिंगल कंप्लीट करण्यात आले. स्कोर मोस्ट टू 12 नाऊ 12 धाबा. हे ताळमेळबद्दल मी मगाशी चर्चा करत होतो. चौकाराला 1 रन घेतली. षटकाराला 1 रन घेतली. समोर सुद्धा तेवढाच चांगला फलंदाज आहे. दोघांना एकमेकांना ठाऊक आहे. दोघंही एकमेकांवर तेवढाच विश्वास ठेवतात. स्ट्राईक रोटेशन्स हे फार महत्त्वाचं असतं क्रिकेटमध्ये. पाठीमागे खेळण्याचा प्रयत्न इकडे मात्र प्रॉपर कनेक्ट झाला नाहीये. सिंगल येते. लेग बायचा इशारा. सँडी पालकर सर तिकडे आहेत. 1 रन धावसंख्येमध्ये बदल. 13 वर जाऊन पोहोचलाय स्कोर. फार मोठं टार्गेट नाहीये. सुरुवात चांगली झाली. दोनही रोहित करत सेफ आहेत आत्तापर्यंत. ओमकार नावडेकर प्रयत्न करतोय विकेटसाठी परंतु आत्तापर्यंत दोन्ही फलंदाज सुरक्षित आहेत. हा चांगला बॉल होता. आउटसाईड ऑप्शन फुल लेंथ होता. पहिलं षटक संपलंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस दाकटिजुई संघाची धावसंख्या विदाउट लॉस 13 बिनबाद 13 धावा. हा फुल लेंथ होता. खोलात पडला होता ओमकार नावडेकरचा. हा चेंडू 13 धाबा आल्यात. 31 करायच्यात म्हणजे अजूनही 18 धाबांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. सेकंड पॉवर प्ले चालू होईल. दुसरं पॉवर प्लेचं षटक सर्कलचं रिस्ट्रिक्शन याही ओव्हरमध्ये पाहायला मिळेल. परंतु तदनंतरचा सामना बी रेडी. सज्जरा तिरंगा 11 दुंद्रे आणि नारपोली दोन्ही संघ जसा मॅच संपेल ना लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे हे लक्षात घ्या. कारण थोडंसं उशिरानं कारण ग्रुप बी मधील हा पहिला सामना होता तो आपण दुसरा खेळतोय नारपोली संघाच्या स्पेशल रिक्वेस्टमुळे. त्यामुळं हा सामना वेळेमध्ये चालू झाला पाहिजे याची दोन्ही संघांनी नोंद घ्या. कारण थोडा सामना थांबला होता. आपला पहिली मॅच झाल्यानंतर थोडं आयोजकांना सुद्धा वेट करावं लागलं होतं. अविनाशजी यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं मी सहर्ष स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. विनीत फडके. ओ व्हॉट अ शॉट. बॅकफुटला जाऊन स्लॅश केलाय. स्वीपर कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं रोहितच्या बॅटमधून येतो एक नेत्रदीपक फटका. चौकार.
ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न होता, इथे मात्र बीट केलंय विनीत फडकेनं. चांगला बॉल डिलिव्हर करत असताना डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू, एक कमबॅक आहे इकडे गोलंदाजाचा. हा पात बॉल थोडा खाली सुद्धा राहिला, टप्पा पडल्यानंतर थोडासा सरप्राईज होता रोहित गरजसाठी. विनीत फडके पुन्हा एकदा लॉंग रन अप आहे, राईट आर्म ओव्हर द विकेट. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, इकडे मात्र पुन्हा एकदा कनेक्शन नाही आहे. सध्या रिलॅक्स मोडमध्ये आहे धाकटीजुई संघ आणि फार धाबा करायच्या नाहीत. आणि जेव्हा रिलॅक्समध्ये असतो ना तेव्हा बऱ्याच वेळेला असेच फटके सुचतात, आपल्या डोक्यामध्ये येतात काहीतरी वेगळं करण्याचा, कारण त्यांना माहिती आहे मॅच खरं तर गमावण्याची भीती नाही आहे या सिच्युएशनला. कट केलाय बॉल, स्क्वेअर कटचा आणखीन एक चांगला शॉट पाहायला मिळतोय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचलेत बॅक पॉइंटला. टीपमध्ये धाबत जाऊन चेंडू स्टॉप केलाय, तोपर्यंत मात्र 2 धाबा पूर्ण करण्यात आल्यात. दुहेरी धाबांचं योगदान, धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 19 ऑन बोर्ड, 19 धाबा धावफलकावर. दुसरं षटक सुरू आहे, दोनही सलामीची जोडी सुरक्षित आहे. 31 धाबांची गरज आहे, अवघ्या 12 धाबा दूर आहे धाकटीजुई संघ आपल्या पहिल्या विजयापासून. ओ समोर ड्राईव्ह केलाय, डाऊन द ग्राउंड, स्ट्रेट ड्राईव्ह, साइड स्क्रीनच्या दिशेला चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. नाईट क्रिकेट सामन्याचं आयोजन केलाय रे गावान, केलाय रे गावान. हे अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान, अध्यक्ष चषक ठेवलाय भारी समीर दादा पाटलान. पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर दादा पाटलान, पनवेल तालुका अध्यक्ष चषक ठेवलाय समीर. नारपोली संघ आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. बॉलिंग आहे, मॅच जशी संपेल ना लगेच मैदानाचा ताबा तुम्हाला घ्यायचा आहे, कारण नारपोलीच्या स्पेशल रिक्वेस्टमुळे आपण त्यांचा सामना दुसरा खेळवतोय बी पूलमध्ये, त्यामुळं आता एक्सक्युजेस नको आहेत आम्हाला, लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. खेळाडू बाहेर येण्याची सुद्धा वाट बघू नका, मॅच संपली लगेच मैदानामध्ये तुम्हाला शिरकाव करायचा आहे, ही सूचना तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवतोय. 29 रन्स ऑन बोर्ड, कारण धाकटीजुई संघ कदाचित या सामन्याचा चेस लवकर करू शकेल अशी चिन्ह निर्माण झालेत. आणि अवघ्या 13 बॉलमध्ये हा सामना फिनिश केलाय. धाकटीजुई संघाचा पहिला विजय. अभिनंदन टीम धाकटीजुई. नारपोली संघ मैदानाचा ताबा घ्या. आणि हार्डलक श्रीयान 11 श्री गणेश मोरबे संघ या स्पर्धेमधून जरूर रजा घेईल, कारण अपेक्षेनुसार त्यांची आज फलंदाजी झाली नव्हती जी त्यांची स्ट्रेंथ होती, आणि आज थोडंसं फलंदाजांनीच निराशा केली, परंतु अभिनंदन.